गजर माऊलीचा गजर माऊली। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये दोन रात्री प्रसिद्ध आहेत। ती दोघं जोडप्यांच्याच साठी प्रसिद्ध आहे। एक आहे मालकासाठी प्रसिद्ध आणि एक आहे मालकिनीसाठी प्रसिद्ध। म्हणजे पप्याच्या बापाची एक रात्र प्रसिद्ध आहे आणि पप्याच्या आईची एक प्रसिद्ध आहे। मालकाची रात्र प्रसिद्ध आहे तिला शिवरात्र म्हणतात आणि मालकिनीची रात्र प्रसिद्ध आहे तिला नवरात्र म्हणतात। असे भगवान शिवाकरिता आहे तिला शिवरात्र म्हणतात, भगवती जगदंबे करता आहे तिला नवरात्र म्हणतात। याच्यावर शंका, मग जगदंबेची नवरात्र आणि शिवाची तिला का नाही असा शब्द लावला? त्रिरात्र, पंचरात्र, सप्तरात्र, तिथं फक्त शिवरात्रच शब्द का ठेवला? तर भगवान शिवशंकर गडी आहेत, गड्याचं एका दिवसात आवरत म्हणून एकच रात्र शिवरात्र। बायांना आवरायला लय दिवस लागत आहेत, 9 रात्र आघळ पगळ, कासरा भर इकडं का पेंड भर तिकडं। भगवान शिवाची जी रात्र प्रसिद्ध आहे तिला शिवरात्र म्हणतात आणि भगवती जगदंबेची रात्र प्रसिद्ध आहे तिला नवरात्र म्हणतात। आज मी तुम्हाला शिवरात्रीचं काही सांगणार नाही, कारण सप्ताह शिवरात्रीचा नसून नवरात्रीचा आहे। नवरात्र आज मी तुम्हाला सांगणार आहे। नवरात्र आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दोनदा येते। एकदा उन्हाळ्यात येते तिला वासंतिक नवरात्र म्हणतात आणि एकदा हिवाळ्याच्या प्रारंभाला येते तिला शारदीय नवरात्र म्हणतात। वसंत ऋतूतली प्रसिद्ध रात्र तिला वासंतिक नवरात्र म्हणतात। गुढीपाडवा ते रामनवमी हे जे 9 दिवस आहेत ना, याला वसंत ऋतूतली रात्र वासंतिक रात्र म्हणतात। आणि आश्विन प्रतिपदा ते आश्विन नवमी व शुद्ध पक्षातली हिला नवरात्र म्हणतात। वसंत ऋतूतली जी रात्र आहे नवरात्र ती फार प्रसिद्ध आहे। आज भारतामध्ये वसंत ऋतूतली जी रात्र नवरात्र प्रसिद्ध आहे ती भरपूर मोठ्या उत्सवाने होती, पण महाराष्ट्रात मात्र वसंत ऋतूतली ती नवरात्र करत नाही। महाराष्ट्रातली रात्र प्रसिद्ध आहे ती शारदीय नवरात्र। का बरं असं? त्याचं कारण वसंत ऋतूमध्ये उन्हाळा प्रखर राहतो, म्हणून वसंत ऋतूतली नवरात्र आपल्याला करणं अवघड आहे। 9 दिवस उपवास धरायचा, भानगडी, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी, म्हणून वसंत ऋतूतली नवरात्र आपण करत नाहीत, गुढीपाडवा ते रामनवमी। पण शरद ऋतूतली नवरात्र मात्र गावगाव करणारी माणसं आहेत महाराज, फार गोड। कारण सगळ्या ऋतूंमध्ये हा ऋतू फार चांगला आहे। ऋतू बरवा शारदू, ज्ञानोबराय म्हणतात फार चांगला ऋतू म्हणजे शरद ऋतू आहे। ज्ञानोबराय म्हणतात हा चंद्र या शरद ऋतूमध्ये अमृताचे कोवळे कण मृत्यू लोकात टाकत असतो। का शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, वेचिती मने मवाळे चकोरत लगे। आणि म्हणून फार महत्वाची रात्र आहे ही नवरात्र। पण ही नवरात्र साजरी कशी करावी या बाबतीत गावगाव भलतीच आज्ञानी माणसं आहेत। गावगाव नवरात्र धरतात, नवरात्र साजरी करतात, परंतु ती शास्त्रात सांगितलेली आहे तसं कोणी करीत नाही। आज मी तुम्हाला व्यासांनी नवरात्र जी लिहिलेली आहे ती सांगणार आहे। त्याच्याकरिता मी देवी भागवत पाहून आलेलो आहे। गावगाव कीर्तनकार भागवताचार्य आहेत, मी देवी भागवताचार्य आहे। जे कोणाकडेच नाही तेच आपल्याकडे असते बघा। देवी भागवतामध्ये व्यासांनी ही नवरात्र कशी करावी असं लिहिलेलं आहे। महिला मंडळ, नवरात्राचा उपवास कोणाकोणाला हात वर करा, खरंच हात वर करा, 1 रुपया बक्षीस आहे तुम्हाला, खरंच हात वर करा। गड्यांना कोणाकोणाला हात वर करा नवरात्राचा उपवास, कारण बायानेच धरायचं का तुम्ही नुसत्या बुड्याच फुकायच्या का? करा की हात वर, ज्याला आहे ते करा, घ्या खाली। आता तुम्ही उपवास धरताय, नवरात्र करताय, पण ही करायची कशी याचं ज्ञान तुम्हाला नाही। तुमचं हे जे व्रत चाललंय हे सगळं आंधळ्याची वरात, बहिऱ्याच्या घरात,
येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. आता मुका येड्यांना कवा समजून सांगायचा, मोठा अवघड प्रश्न आहे. हे नवरात्र व्रत कसं करायचं या बाबतीत जन्मेजयाने व्यासांना प्रश्न विचारला. जन्मेजय उवाच नवरात्रे संप्राप्ते किम कर्तव्यम द्विजोत्तम विधानम विधिवत ब्रूहि शरत्काले विशेषतः. जन्मेजय प्रश्न विचारतात की हे मुनिश्रेष्ठा, नवरात्र आल्यानंतर हे नवरात्र व्रत साजरं कसं करावं हे तुम्ही आम्हाला सांगा. मग व्यास मुनी सांगू लागले हे नवरात्र व्रत कसं करायचं. बारीक ऐका, ते तुमच्या कामाचं आहे. कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या, चक्की खायची का भेंडी खायची, हे काय आता आलंय, व्यासांनी काय लिहिलंय ते बारीक ऐका आणि तुमचं त्याच्यात बसत आहे का बघा. नवरात्र व्रत साजरं कसं करायचं तर व्यासो नारायण सांगतात. व्यासो उवाच शृणुराजन प्रवक्ष्यामि नवरात्र व्रतम उत्तमम. हे राजा, मी तुला नवरात्र उत्तम व्रत सांगतो. कसं साजरं करायचं जरा बारीक ऐक. फार मोठं प्रकरण आहे, पण मी तुम्हाला त्यातले 3 महत्वाचे मुद्दे सांगणार आहेत. उपवासेन, पूजनेन, कीर्तनेन च. 3 अंगाने हे नवरात्र व्रत करायचं असतंय. पहिलं अंग सांगितलंय पूजनेन. नवरात्रामध्ये पूजा करायची असते. पूजा करण्याच्या अगोदर प्रातस्नानम कुर्यात. अगोदर आंघोळ करायची असते. बिगर आंघोळ करता हे नवरात्र व्रत करता येत नाही. कोणी म्हणाल हम जुम्मा के जुम्मा नहाएंगे, त्याच्यासाठी हे व्रत नाही. त्याने रोज स्नान केलं पाहिजे आणि तेही प्रातस्नान. सूर्योदयाच्या अगोदर जर स्नान केलं तरच नवरात्र घडती, नाही तर शिवरात्रच झाली म्हणून समजा. नवरात्र घडत नाही. प्रातस्नान करायचं. पण स्नानाला कुठं जायचं. नद्याम, नदे, तडागे, वाप्याम, कृपे, गृहे अथवा असे 6 विकल्प मांडलेले. नद्याम, नवरात्र व्रत करत असताना घरी आंघोळ करायला परवानगी नाही. नदीला स्नानाला जावं लागेल. तुम्ही म्हणाल आम्हाला जुळणार नाही, मग मी तुम्हाला नदीलाच न्यावं लागेल. नदीला स्नान करा. तुम्ही म्हणाल नदी इथून दूर आहे, खाली मांजरगावला जा आणि मग नदीला जा. मग याला नदीला जाणं होत नाही, त्याने नदाला जा. नदी वेगळी, नद वेगळा. ब्रह्मपुत्रा हा नद आहे, नदी नाही. तुम्ही म्हणाल नदीतही नर्मादी का. म्हणले हो. सांगा बरं. ते पुढच्या जन्मात, यंदा नाही. ते तुम्ही यंदा ऐकायचंच नाही. ते एक तर नदीला स्नान करा, नदाला करा. म्हणजे इथून दूर आहे. तडागे, सरोवराला स्नान करा, धरणात स्नान करा. जा नांदूर मध्यमेश्वरला, अहो लय लांब येते. मग पुन्हा सांगितलं वाप्याम. वापी म्हणजे मोठ्या विहिरीत स्नान करा. म्हणजे नाही जमणार. कूपे, कूप म्हणजे जुन्या काळात वाडे राहायची, पण वाड्यात आड राहायचं, त्या आडाला कूप म्हणतात. गोदे काठी होता आड, करोनी कोड कौतुके देखण्याने एक केले, आयत्या नेले जीवनापे. जुने कीर्तनकार ह्या अभंग घ्यायचा बरं का, गायचे बरं का. मी याच्यावर बरेच जुने कीर्तनकाराचे कीर्तन ऐकलीत. कुपे, कुपामध्ये आंघोळ करा. हे नाही जमलं, मग शेवटचा विकल्प दिलाय गृहे अथवा. तुम्ही एवढ्यातच बसताय, पण आंघोळ करा, पण घरी का ना, पण करा, पण करा. प्रातस्नानम कुर्यात, पश्चात पूजाम समाचरेत. आणि मग पूजा मांडा. महिला मंडळ, नुसता घट बसून नवरात्र घडत नाही. वा वा. पाऊस आला का बुवा, पायगुनी येऊ द्या, येऊ द्या, त्याची गरज आहे. तुम्ही उठू नका, नाही तर ते लगेच निघून जाईल. पडू द्या, पावसाची गरज आहे. हो विठाल विठाल पावसालाही वाटलं माळसाकोऱ्याचा काय सप्ताह चाललाय, जावा पायाला. त्याला म्हणावं फराळ केल्याशिवाय जाऊ नको. आता य काय यायचं तेवढं ये मोकळ्या मनाने. पावसाची गरज आहे. हो हा नका. नाही नाही, पावसाची गरज आहे. पाऊस आलाच पाहिजे. करावा वर्षा व तृषाकांत होतो जीव. लोकांना पाऊस नाही काकाजी. विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका ऐका. आणि मग पूजा करायची. पूजा कशाची करायची
तर या नवरात्रामध्ये कन्यापूजन सांगितलेलं आहे. मुलगी बोलवायची, गावातील एखादी मुलीची पूजा करायची. पण कोणती मुलगी बोलवायची ऐका. पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत 9 मुली बोलवायच्या. रोज एक मुलगी बनवायची. पहिल्या माळीला 2 वर्षाची मुलगी बोलवायची, तिची पूजा करायची. दुसऱ्या माळीला 3 वर्षाची, 1 वर्षाने वाढ अवधारायची. तिसऱ्या माळीला 4 वर्षाची, चौथ्या माळीला, 5व्या माळीला, 6व्या माळीला, 7व्या माळीला, 8व्या माळीला, 9व्या माळीला, 10व्या माळीला. 10वी माळ नाही, 9ची. आता नवविधा भक्तीच्या करुणी नवरात्रा. ऐका, 9 दिवसाला 9 मुलींची पूजा करायची. त्या मुलींची नावं व्यासांनी लिहिलेली आहे. जर तुम्ही कन्यापूजन केलं तरच हे नवरात्र व्रत घडत. आता इथं कोणी मुलीची पूजा केली या नवरात्रात हात वर करा बरं. एकीने केली नाही. कोणी सांगितलं तुम्हाला नवरात्र धरायची मला? हा, कन्यापूजन करा उद्यापासून. आज कितवी माळ आहे? 6वी. आजची तर माळ मावळली. उद्यापासून तरी शाने व्हा. 7व्या माळीला 8 वर्षाची मुलगी, 8व्या माळीला 9 वर्षाची मुलगी, 10व्या माळीला 9व्या माळीला 10 वर्षाची मुलगी. कन्यापूजन करा. दुसरं सांगितलं उपवासेनं. हे व्रत करत असताना उपवास धरायचा. नवरात्रात उपवास बरेच जण करतात. काही कळत नाही तुम्हाला, वांगे कळत नाही उपवासातलं महाराज. तर पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत घास खात नाही, त्यालाच नवरात्र घडती महाराज. आता बाया म्हणत्यान ह्यो बुवा आणलाच कोणी? आमची तर येड्यात गणना निघाली. तुम्ही येड्यात जतन गणना काय करायची मला? तर माय मावल्या, हो मी तुमचा मुलगा आहे, माफ करा, पण ह्या व्रताचं 3 अंग आहे. उपवास 3 अंगाने करायचा. एक, पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत घास खायचा नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी फक्त पाणी पिऊन हे व्रत करतात. विठ्ठल फार महत्वाचं व्रत आहे. म्हणून उपवास पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत उपवास करा. मग तुम्ही म्हणाल आम्हाला 9 दिवस उपवास धरणं होणार नाही. मग याच्यात दुसरा विकल्प आहे. पुढे 2 विकल्प आहेत अजून. नक्त भोजनेनं. नक्त म्हणजे रात्र. दिवसभर उपवास करायचा आणि रात्री हा उपवास सोडायचा. जसा सोमवार धरतोत ना आपण, तसा हा उपवास. रात्री जेवलं तरी या उपवासाला चालतं. व्यासांचं मत हे, माझं पदरचं नाही. रात्री उपवास सोडा. कोणी म्हणाल रात्री होईपर्यंत आम्हाला दम धरवत नाही. कसं नुसं होतंय, उमाऱ्या घामाऱ्या येतात, उचलू उचलू फेकीत आहे. आपल्याच घरात फेकीत आहे का शेजारच्या फेकीत आहे? आपल्याच फेकीत आहे ना. मग त्याला उत्तर दिलंय दिवा भोजनेनं. दिवसा हा उपवास सोडा आणि संध्याकाळी एखादं फळ खा, किंवा सकाळी फळ खा, दुपारी सोडा, संध्याकाळी फळ खा. हा उपवास घडतो. मी सध्या नवरात्र अशी धरलेली आहे कारण मी व्यासांचं वाचलेलं आहे. व्यास काय सांगतात ते बघा. खाल्ल्याळीच्या आणसाबाईने काय सांगितलंय हे नका बघू. काय तुम्हाला माहित नाही काय नाही. आज तुम्ही व्यासांची नवरात्र ऐका. एक तर उपवास पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत. नाही जमलं रात्री उपवास सोडा, नाही जमलं दुपारी सोडा आणि संध्याकाळी फळ खा. हा उपवास घडतो. पुन्हा त्याच्यात एक विकल्प आहे. उपवासे तू अशक्तानाम. ज्याला 9 दिवस उपवास धरणं होत नाही त्याने या नवरात्रातले 3च दिवस उपवास करा. पण कोणते 3 दिवस? 7वी माळ, 8वी माळ आणि 9वी माळ. ह्या नवरात्रातल्या ह्या 3 माळी फार महत्वाच्या आहेत. हे 3 दिवस. उद्या 7वी माळ आहे, ज्याने 9 दिवस धरला नाही त्याने एवढे 3 दिवस करा. कोणी म्हणाल महाराज 3 दिवस उपवास लय होतोय हो. तिघाचं सरकार टिकाना तर 3 दिवसाचा उपवास कधी टिकायचा? तर याचं उत्तर असं आहे की नाही तुम्हाला 3 दिवस धरता आला तर व्यासांनी आणखीन सवड दिली. निदान 1 दिवस धरा. कोणती? अष्टमी, जी परवा आलेली. या 9 दिवसात 3 दिवस महत्वाचे. सप्तमी, अष्टमी, नवमी. म्हणजे 7वी माळ, 8वी माळ, 9वी माळ फार महत्वाची. आणि या 3ही माळीमध्ये महत्वाचा दिवस म्हणजे 8वी माळ आहे मला. कारण दक्ष यज्ञाचा विघात करणारी दुर्गा या अष्टमीला प्रगट झालेली. म्हणून परवा जी अष्टमी येणार, या अष्टमीला
दुर्गाष्टमी म्हणतात. लय अष्टमी आता गोकुळाष्टमी वेगळी, राधाष्टमी वेगळी, गोपाष्टमी वेगळी, कालभैरवनाथ अष्टमी वेगळी आणि ही दुर्गाष्टमी आता आलेली. म्हणून अष्टमीच्या दिवशी तरी पुरुषांनाही विनंती आणि महिलांनाही विनंती की उपवास करा. विठ्ठल आता उपवासाचे प्रकरण ऐकलं, पण तिथं मात्र व्यासांनी भेंड्या खा, चक्की खा, भोपळा खा असं अक्षर सुद्धा लिहिलेलं नाही. ज्याने ज्याने भेंडी खाल्ली असन, चक्की खाल्ली असन, भोपळा खाल्ला असन, त्याला नवरात्र घडली नाही. पाप्याच्या बापाच्या शपथ घेऊन पाहावा का तुम्ही. त्याला नवरात्र घडणार नाही का? तिथं लिहिलंच नाही. काय मजा आहे महाराज. जसं लिहिलंय तसंच केलं पाहिजे महाराज. घटनेप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे. नवरात्र व्रत आपल्या नाशिक जिल्ह्यात साबुदाण्यामध्ये जिरी टाकतात. जिरी उपवासाला चलत नाही. आपल्या नाशिक जिल्ह्यात साबुदाण्यात कोथिंबीर टाकतात. ही तर अजिबातच चलत नाही. म्हणून इथून पुढं कोथिंबीर आणि जिरी टाकली त्याला एकादशी घडत नाही, सोमवार घडत नाही. उपवास करा. बर, पहिलं अंग सांगितलं पूजनेनं, दुसरं अंग सांगितलं उपवासेनं आणि तिसरं अंग सांगितलं गीत वाद्यैश नृत्यैश्च. जगदंबे पुढं नृत्य करा. नृत्य करा म्हणजे भांगडा नृत्य, कथ्थक नृत्य नाही 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 नाही. वारकऱ्याच्या पावल्या झाल्या पाहिजे. मला हरिपाठात पावल्या झाल्या पाहिजे, गाथा भजनात पावली झाली पाहिजे, पावल्या उभ्याने जागर झाला पाहिजे. जगदंबेला ते आवडतं नृत्यही वाद्यही. जगदंबे पुढं वाद्य वाजवायचे असतात. एखादा बोल वाजवून दाखवा. वाद्यही सात्विक वाद्य वाजवा. ढोल ताशा निवडणुकीत राहतो, ढोलक तुंतुन तमाशात राहतं, टाळ पखवाज वारकऱ्यात राहतो महाराज. म्हणून टाळ देवी पुढं सात्विक वाद्य वाजवा. वाद्यही आणि गीत. जगदंबे पुढं गीत गा. पण कोणतं गीत गायचं? रामकृष्ण गीती गा, रामकृष्ण गीती गा. ताराच पुळ्या वाजवीत, ताराच पुळ्या वाजवीत. संदे आपुल्या नाचत, संदे आपुल्या नाचत. घेवोनी फिरत गा, भजन करा, देवी पुढं जागर करा, देवी पुढं काकडा भजन करा. असं गीत गा. लोक देवी पुढं गाणे म्हणतात. गार डोंगराची हवा हे देवीला नाही चलत. जे गाथ्यात आलंय ते म्हणा, माथ्यातलं म्हणू नका. आई ग लखाबाई तुझा सारविते वटा, सारविते वटा, मला सापडल्या नोटा. एवढी येडी ग देवी. काही लोक म्हणतात विठ्ठल विठ्ठल. पुढे पुढे सरकून बसा. विठ्ठल 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 सरका. पुढे जागा. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव. खरंच गावकऱ्याला मानलं पाहिजे. लाईट गेली तरी कोणी उठलं नाही. जोरदार टाळ्या वाजा म्हणाल. वा वा वा. याला म्हणायचं शिस्त. मी नाशिक जिल्ह्यात लय कीर्तनं केली,
पण माळ साकोऱ्याचं नियोजन काही वेगळंच आहे. विठ्ठल विठ्ठल असे हे नवरात्र व्रत करा. फार सुंदर व्रत आहे. 3 अंगाने करायचं असते. कीर्तन करा, देवी पुढं उपवास करा आणि पूजा करा. हे नवरात्र व्रत घडतं. आणि मग नवरात्रीचे कीर्तन म्हटलं आम्ही कीर्तनकार असेच अभंग घेतो. कोळेची हे कुळदेवी, केले ठावे संतानी, किंवा धाव घाले आई, किंवा अनादि अंबिका भगवती, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अशा अंगानेच अभंग कीर्तनकार घेतात. निदान आम्ही संस्थेचे कीर्तनकार तरी असेच घेतो. आणि या निमित्ताने अभंग घेतलेला आहे. कुळेची हे कुळदेवी, केले ठावे संतानी, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या संतांनी ठाऊक करून दिलेली आमची ही कुळदेवी आहे. या कुळदेवीला मी शरण गेलो आणि माझं बर्व झालं. आजच्या अभंगात सांगतात विठ्ठल मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं की माझं बरं असावं, ल्यावे खावे, बरे असावे सदैव. या मृत्यूलोकात जन्माला आलेला माणूस कोणे भागाचा असो, कोणे जातीचा असो, कोणे संप्रदायाचा असो, कोणे पक्षाचा असो, पक्षातल्या कोणे गटाचा असो, ठाकरे गटाचा असो नाही तर शिंदे गटाचा असो, दादांच्या गटाचा असो नाही तर साहेबाच्या गटाचा असो, प्रत्येकाला वाटतं की माझं बरं असावं, मला लिहायला चांगलं असावं, मला खायला चांगलं असावं, माझं बरं असावं, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हवं संसारी. मग इच्छा आहे बरं असावं. मग बरं होतं का? तर कधी कधी माणसाचं वाईटही होतं, तर कधी कधी माणसाचं बरंही होतं. तुकोबाराय म्हणतात हा प्रत्येकाचा अनुभव आहे. मज अंगाच्या अनुभवे, मज अंगाच्या अनुभवे, काही वाईट बरवे, 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 काही वाईट बरवे. मज अंगाच्या अनुभवे, काही वाईट, काही वाईट, माझा अनुभवे, काही वाईट बरवे, काही आपला प्रत्येकाचा अनुभव आहे की काही कारणामुळं आपलं वाईट होतं आणि काही कारणामुळं आपलं बरवं होतं. मग तुम्ही म्हणाल ती कारणं कोणती? तर माझ्या तुकोबारायाने ज्ञानोबारायाने ती कारणं सांगितली कामाची. पहिली अशी कारणं 3 सांगणार आहे की त्या 3 कारणामुळं आपलं वाईट होतंय, आणि नंतर अशी 3 कारणं सांगणार आहे की ज्या कारणाने आपलं बरवं होतंय. वाईट कोणत्या कारणाने होतंय ते ऐका, आणि बरवं कोण्या कारणाने होतंय तेही ऐका. 3 कारणामुळं माणसाचं वाईट होतं आणि 3 कारणामुळं माणसाचं बरवं होतं. अशी 3 कोणती कारणं आहेत की ज्यामुळं आमचं वाईट होतं? 1, अपसव्य बोलले, वाईट होतं. मी आणि माझं वाढविलं, वाईट होतं. आणि दैव फिरलं, वाईट होतच. विठ्ठल 1, अपसव्य बोलले की हमकास वाईट होतं. मुखे ते वाईट बोलती ओंगळ, मुखे ते वाईट बोलती ओंगळ, देणे हळहळ करी जीव, देणे हळहळ करी जीव, मुखे ते वाईट
ते वाईट मुखे ते वाईट बोलती ओंगळ मुखे ते वाईट बोलते ओंगळ देणे हळहळ करी जीव देणे हळहळ करी जीव गेले हळहळ करी जीवन गेले हळहळ करी जीवन आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले सांगायचे जीभ हे दुधारी शस्त्र आहे. दुधारी दुधारी म्हणजे या जीभीला इकडूनही धारे आणि इकडूनही धारे. अशा काही तलवारी राहतात की पुढच्याला लागली तरी त्याचा छेद करते, मागच्याला लागली तरी त्याचा छेद करते. तशी जीभ हे दुधारी शस्त्र आहे महाराज. या जीभीमुळं आपलं बरंच वाईट झालंय, ओंगळ झालंय, अमंगळ झालंय. कशामुळं? बोलण्यामुळं. बोलणं सांभाळलं पाहिजे महाराज. काय लोक बोलतेन भरोसाच नाही महाराज. लय लोक बोलण्यात घसरतेत महाराज. गावगाव कीर्तन झाल्यानंतर निवेदन करायला काही माणसं येतात. मग त्यात वारकरी असला तर ठीक आहे, पण गावगाव जवळजवळ ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेलाच माल असतोय निवेदन करायला. इथं चांगलं आहे, मी बाहेर जिल्ह्यातलं सांगतोय, बाहेरच्या जिल्ह्यातलं. आणि मग एक जण निवेदन करायला आला आणि त्याने सांगावं कीर्तनकारांनी गोड कीर्तन केलं, गावाच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अरे मुखे ते वाईट बोलती ओंगळ. लोक बोलण्याने अडचणीत आलेत मला. बोलणं लोकांचं चुकत आहे. माणसाने गोड बोललं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात भारतात जेवढे पुढारी तर प्रत्येकाला वैरी, पण आपल्या भारतात एक पुढारी असा आपल्या महाराष्ट्रातला की ज्याला वैरी नाही. बघा नाव सांगा बरं. आदरणीय नितीन गडकरी. वैरी नाही त्या माणसाला मला. त्यांच्या पक्षाची माणसं त्याचं नाव घेतील यात नवल नाही, त्यांच्या विरोधी पक्षाची माणसं त्यांचं नाव घेतात. तुम्ही आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या विरोधात कोणी बोललेलं ऐकलं का? कधीच नाही मला. का? अजात शत्रू माणूस. तोही कोणाला बोलत नाही, त्यालाही कोणी बोलत नाही मला. साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चहा विकणारं बाळ भारताचा कारभारी झालं. कशामुळं? फक्त बोलण्यामुळं. भाईयो बहनो, बोलणं गोड ठेवा. काही लोकांचं बोलण्याला तारतम्यच नाही. लोक म्हणले पाणी सोडा, पाणी धरणातून. तर आमचं एक गडी म्हणला धरणात पाणी नाही, सोडायचं कुठून? त्याच्यामुळं मग लोकांनी लांब ठेवलं महाराज. बोलणं सांभाळा. बोलणं बोलणं हे बघा, शब्द माणसाचा डोळा काढीत नाही, शब्द माणसाचा हात काढीत नाही, शब्द माणसाचा पाय काढीत नाही, पण अंतकरणाला वज्राचा आघात केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल वचन ते नाही तोडीत शरीरा, 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 भेदते अंतरा वज्रा ऐसे, भेदते अंतरा वज्रा ऐसे. असं भेदते अंतरा वज्रा ऐसे, भेदते अंतरा वज्रा ऐसे. वचन ते नाही तोडीत शरीरा, वचन ते नाही तोडीत शरीरा, वचन ते नाही तोडीत शरीरा, वचन ते नाही तोडीत शरीरा. भेदते अंतरा वज्रा ऐसे, भेदते अंतरा वज्रा ऐसे. भेदते अंतरा वज्रा ऐसे. आजच्या कीर्तनातून एवढं प्रमाण घरी घेऊन जा. शब्द माणसाचा डोळा काढीत नाही, हात काढीत नाही, जीभ काढीत नाही, कान काढीत नाही, पण अंतकरणावर वज्राचा आघात केल्याशिवाय राहत नाही. वचन ते नाही तोडीत शरीरा, भेदते अंतरा वज्रा ऐसे.
शब्द माणसाच्या अंतकरणाला वज्राचा आघात करतो. ऐका, कौरव आणि पांडवात लई एक विचार होता मनात. एवढा एक विचार होता की कौरवाला विचारलं तुम्ही किती भाऊ? कौरवाने सांगायचे 105. अरे का रे तुम्ही तर 100च आहेत ना? म्हणजे 5 पांडव आमचेच भाऊ आहेत. पांडवाला विचारलं तुम्ही किती भाऊ? म्हणजे आम्ही 105. अहो तुम्ही तर 5च आहेत ना? ते 100 कौरव आमचेच भाऊ आहेत. एवढा एक विचार होता. म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्यात एक विचार होता असं. मग तुम्ही म्हणाले महाभारत का घडलं? अहो त्या दुर्योधनाला गंधर्वाने उचलून न्याला. तर युधिष्ठिर अर्जुनाला म्हणला अर्जुना झोपा काय काढतोय? गांडीव धनुष्य घे, चल गंधर्वाशी युद्ध कर आणि आपला दुर्योधन सोडून आण. आणि मग अर्जुनाने गंधर्वाशी युद्ध केलं. पवाडा तुवा केला गंधर्वाशी ज्ञानवाचा पराभव केला आणि दुर्योधन सोडून आणला. असे 105 कौरव आणि 105 पांडव. मग तुम्ही म्हणाल महाभारत का घडलं? बोलण्यामुळं घडलं. बोलणं लय जपलं पाहिजे. प्रकरण असं झालं, त्या मय नावाच्या दानवाने मय नगरी उभी केली होती. अशी सुंदर आखीव रेखीव नगरी होती की त्याच्या नगरीत असं होतं जिथं पाणी आहे ना तिथं जमीन दिसायची आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं. असा घोटाळा होता. आणि दुर्योधन आला ती नगरी पाहायला. आल्यानंतर त्याला सुरुवातीला दिसलं पाणी. पाणी दिसलं का त्याने धोतर वर धरलं, निघाला. निघाल्यानंतर तिथे एक दासी उभी होती. ती म्हणली युवराज धोतर खाली सोडा. दुर्योधन म्हणला का ग? पुढं पाणी दिसतंय पण पाणी नसून ती जमीन आहे. दुर्योधन म्हणला अगं तुझ्या डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे का काच बिंदू झाला? अगं पाणी आहे पुढं. म्हणले याला तर मय दानवाचं कला कौशल्य म्हणायचं. दिसतंय पाणी, आहे जमीन. तुम्ही धोतर खाली सोडा निघा. पण दुर्योधनच होता तो राजकारणी गडी होता. राजकारणी माणसाचा सहसा कोणावर भरोसा नसतो आणि त्याने कोणावर भरोसा ठेवू बी नाही. मला राजकारणाचे जे काही नियम येतं त्यातला सगळ्यात पहिला नियम काय? सख्या बापावर भरोसा ठेवायचा नाही. मला एक पोरग बापाला म्हणत होतं बाबा मला तुम्ही राजकारण शिकवा, मला राजकारण शिकवा, राजकारण शिकवा. बाप म्हणला उद्या शिकवतो. आणि दुसऱ्या दिवशी त्याला 4थ्या मजल्यावर गेला. पोराला म्हणला चढ 4थ्या मजल्यावर. म्हणा काय करू? टाक उडी खाली. म्हणजे कस काय? मी मरण ना. म्हणजे मी धरीन ना. तुझा बाप आहे म्हणले मी. पोराने वरून उडी टाकली आणि बापाने हात बांधून घेतले. पोरग 4थ्या मजल्यावरून खाली पडलं. 8 ठिकाणी मोडलं. आणि मग पोरग 6 महिने ॲडमिट होतं दवाखान्यात नाशिक. पोरग 6 महिन्याने घरी आणलं आणि बापाला म्हणला बाबा मी तुम्हाला म्हणलो मला राजकारणाचे डाव शिकवा आणि तुम्ही मला मोडून तोडून टाकलं. ते म्हणले तुला राजकारणच शिकवलंय. कसं काय? राजकारणाचा पहिला नियम सख्या बापावर भरोसा ठेवायचा नाही. पहिला नियम आहे. सांगू का दुसरा नियम? पोरग म्हणलं मला कुंभमेळ्याला जायचंय, मला काय राजकारण करायचं नाही. राजकारण परवडलं पण राजकारण नाही परवडलं. बेकार. दुर्योधन धोतर वर धरून चालला. अहो युवराज धोतर खाली सोडा, पुढं पाणी दिसतंय पण ते पाणी नाही जमीन आहे. दुर्योधनाचा भरोसा नाही. दुर्योधन त्यात शिरला, पाण्यात शिरला. उभा पाण्यात आहे पण पाणी अंगाला स्पर्श करत नव्हतं. अरे वा, याला म्हणायचं कला कौशल्य. दिसतंय पाणी, आहे जमीन. मग त्याने धोतर खाली सोडलं, पुढं गेला. पुढं दिसली जमीन. नीटच निघाला. निघाला का दाशीने अडवलं. हो आता धोतर वर दादा. म्हणले का? पुढं पाणी. तो म्हणला येडी का खोळी? अगं कुठे पाणी? पुढं जमीन आहे. ते तुम्हाला कळणार नाही, तुम्ही धोतर वर धरा. पण राजकारणी माणसाचा कोणावर भरोसा नसतोय. त्याने काय धोतर वर धरलं नाही. तो जमीन म्हणून आत गेला. गेला का मुटका साधला, पाण्यातच पडला. पाण्यात पडल्यावर आपटला तो गडी. हे सायकलवरून पडलेले, मोटरसायकलवरून पडलेले. आपल्याला लागलंय कुठं हे पहिलं पाहत नाही, आपल्याला पाहिलंय कोणी हे पहिलं बघत येतं. हा घोटाळा आहे काकाजी. आणि त्याने वर पाहिलं तर वर द्रौपदी केस वाळू घालत होती. आणि वाळू घालता घालता एकच वाक्य बोलली, आंधळ्याची पोरं आंधळीच झाली. जरा जपून बोलत जावा. इतकं बोलत असतात का कुठं? अशी बोलली, आंधळ्याची पोरं आंधळीच जन्मली. एका वाक्याने कौरव पांडवाचं महाभारत झालं. म्हणून आजपासून बोलणं सांभाळा. विठ्ठल आपलं वाईट का झालं त्याचं कारण आपलं बोलणं चुकलं. गावगाव लोक
पोपट पाळतात का कावळा पाळतात? तुम्ही गावगावची लोक तुम्ही पहा, तुम्ही पोपट पाळता का कावळा पाळता? तसं तर तुम्ही कोंबड्या पाळता, मला चांगलं माहिती आहे. पण गावगावची लोक पोपट पाळतात, कावळा पाळत नाही. खरं सांगा माणसांना, कावळा फायद्याचा आहे का पोपट फायद्याचा आहे? कावळा. कारण आपल्या संस्कृतीत कावळा पिंडाला शिवल्याशिवाय गतीच नाही. गती नाही महाराज. कावळा जर शिवला नाही तर तो किती चांगला माणूस असला ना, दावा घेऊन चालला. कावळा शिवला नाही का लोकांची चर्चा ऐकायचं आहे महाराज. लय लोक बोलत आहेत महाराज, म्हणून कावळा शिवणं लय गरजेचं आहे महाराज. आता आमच्या एका महाराजाने कावळाच पाळलाय महाराज. दावे करतात ते महाराज, चांगली गोष्ट आहे. पण ते कावळा बी असा गुणी, ज्याला शिवायचे त्यालाच शिवत महाराज, कोणालाही शिवत नाही महाराज. आणि मग कावळा आपल्या फायद्याचा आहे, तरी लोक गावगाव कावळे पाळत नाही, पोपट पाळतात. का बरं? कारण कावळ्याचं बोलणं गोड नाही आणि पोपटाचं बोलणं गोड आहे. कावळा काव काव करतो, लोक म्हणजे हड्या हड्या, पण पोपट गोड बोलतो. तो पोपट नवीन जरी असला तरी तो मिठू मिठूच बोलवतो महाराज. असं मधुरा उतरी रावा खेळ उरावरी, रावा खेळ उरावरी, मधुरा उतरी रावा खेळ उरावरी, मधुरा उतरी मुखे ते वाईट बोलती ओंगळ, तेने हळहळ करी जीव. वाईट बोलण्यामुळं आपलं अमंगळ झालं. आणखी कशामुळं आपलं अमंगळ झालं? मी आणि माझं वाढवलं म्हणून आपलं वाईट झालं, ओखट झालं. विठ्ठल तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे. माझ्या ओखटे, मी माझ्या ओखटे आहे देवा, मी माझे ओखटे, मी हे माझे ओखटे आहे देवा. तुका म्हणे आलो शोषित संकटे, मी हे माझे ओखटे आहे देवा. आपलं ओखट झालं, ओंगळ झालं ते मी मुळं आणि माझ्यामुळं. गावगाव मी लय वाढलाय लोकांचं एवढ्या. मी याव केलं, मी ट्याव केलं, मी त्याव केलं, मी याव केलं. मी जरा कमी करा. मी म्हणजे अहंकार. या अहंकारामुळं आपण निंद्य ठरलो. गावगाव लोकांची नावं अर्जुन आहे, गावगाव लोकांचं नाव भीम आहे, गावगाव लोकांचं नाव युधिष्ठिर आहे, नकुल आहे, सहदेव नावाची माणसं आहेत. दुर्योधन नावाचं कोणी असेल तर हात वर करा आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. दुर्योधन, दुःशासन, कर्ण ही नावं कोणी ठेवत नाही. का? अहंकार होता दुर्योधनाला. त्याशी अभिमान गर्व या देहाचा नुच्चारिती वाचा नारायण. तुकाराम महाराज वर्णन करतात. अहंकार होता, अहंकार त्या दुर्योधनाला. आणि त्या मीपणामुळं, अहंकारामुळं आज जगात दुर्योधनाचं कोणी नाव ठेवत नाही. तो निंदनीय ठरला आणि ओवळा ठरला. अहंकार तो नासा भेद, अहंकार नासा भेद, अहंकार तो नासा भेद, अहंकार तो नासा भेद.
जगी निंद्य ओवळा जगी निंद्य ओवळा जगी निंदते ओवळा जगी निंदते ओवळा जगी निंदते ओवळा जगी निंदते ओवळा अहंकार तो नासा भेद जगी निंदे ओहळा जगी निंदे ओहळा जगी निंदे ओहळा अहंकार नासा भेद जगी निंदते ओवळा जगी निंदते ओवळा जगी निंदते ओवळा कोणाचा अहंकार कधी जागा होईल सांगता येत नाही महाराज. परमार्थिकाचा, व्यवहारातील, राजकारणातील, शिक्षण क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील कोणाचा अहंकार कधी खवळून उठल सांगता येत नाही. एक असा जातिवंत कलाकार होता. कलाकार म्हणजे तो मूर्त्या घडवायचा, अशा हुबेहूब मूर्त्या घडवायचा. त्याची गाठ पडली एका ज्योतिषाची. ज्योतिषाने त्याचा हात पाहिला, म्हणजे राग मानू नका, पण आजपासून 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता तुम्हाला मरण आहे. यमराज तुम्हाला न्यायला येणार. काय सांगताय, काय सांगताय? खोटं जर असेल तर पंचांग गुंडाळीन आणि थेट गोदावरीत नेऊन टाकीन. ज्योतिषी जाणता होता. मग तो घरी आला. 12 दिवस टाईम आहे म्हणजे. मग गडीबी महाराज 12 मतीचा होता, म्हणजे त्याला मती 12 प्रकारची होती. त्याने हुबेहूब त्याच्यासारख्या 10 पुतळे उभे केले. त्याच्यासारखंच नाकन, त्याच्यासारखा डोळा, त्याच्यासारखंच कान, हुबेहूब. गडी कलाकार होता ना, त्याला त्याच्या कलेचा अहंकार होता, अभिमान होता. आणि 12व्या दिवशी 12 वाजता यमराज न्यायला येणार आहे. तो त्याला 12 वाजायला 5 मिनिट कमी असताना त्या 10 मूर्त्या जाऊन उभा राहिला. इकडून 5 मूर्त्या उभ्या केल्या, इकडून 5 केल्या आणि स्वतः मध्ये उभा राहिला. त्याला थोडा प्राणायाम येत होता आणि 5 मिनिटं त्याने प्राणायाम करून प्राण वडून धरला. बरोबर 12 वाजता यमराज आले. यमराज विचार करायचे, एकाला न्यायचं पण एकासारखे 11 पुतळे उभे आहेत, कारण त्याने बी प्राण ओढून धरला होता ना. पण यमच आहे तो, कोणाचा दांडा मोडपा कसा करायचा हे यमालाच कळतं. मला यम म्हणला खरंच कलाकार आहे हो. काय हुबेहूब मूर्त्या केल्यात, एकासारखी एक मूर्ती, एकासारखी एक मूर्ती. फक्त एकच चूक आहे, अहंकार कधी जागा होईल सांगता येत नाही. यमराज म्हणला हुबेहूब मूर्त्या केल्यात कलाकाराने, फक्त एकच चूक आहे. एक चूक म्हणलं का याचा अहंकार जागा झाला. कलाकारच होता तसा तो. तो म्हणला कोणती चूक आहे? यमराज म्हणले हेच चूक आहे. चला पिशी भरा, तुमचा अहंकार तुम्हाला नडला. ध्यानात धरा. मी म्हणजे अहंकार. अहंकारामुळं आपलं वाईट झालंय. आणि मी म्हणजे अहंकार, माझे म्हणजे ममता. ममता परमार्थालाही घातक आहे आणि ममता देशालाही घातक आहे. माझं काय वाक्य आहे समजून घ्या. ममता देशालाही चांगली नाही आणि परमार्थालाही चांगली नाही. मला बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. कधी मरती देवालाच माहिती. विठ्ठल मी विकार सांगतोय, ममता नावाचा विकार. असं तर ही ममता म्हणजे माझं सुद्धा माणसाला लय घातक आहे. मुंबईवरून पुण्याला नाशिकला ट्रेन निघाली. मुंबईवरून एक मनुष्य कडक कांचीची टोपी घातलेला, असे कडक कपडे, आणि 2 जण कुली घेतले त्याने. एक पेटी आणली, भली मोठी पेटी, नवी पेटी, आणि ती पेटी त्या रेल्वेच्या शिटाखाली घातली. बसला पेपर वाचित. जवळ समोरच एक मनुष्य बसला होता. त्याने पाहिलं, असा मी जरा वजनदार दिसते, आणि पेटी नाशिकचा गडी दिसतोय. त्या अर्थी द्राक्षाचा पैसा घेऊन आलाय काय नो, पेटीभर पैसे दिसते त्याच्याकडं. बसला. नमस्कार नमस्कार, कुठले? म्हणजे मी नाशिक भागातला आहे. तुम्ही? म्हणजे मी आपलं खाली जायचंय मला. बर पेटी? तो ना माझीच पेटी, लक्ष द्या बरं का, मी लघवीला जाऊन येतो. आणि तो गेला लघवीला नाही, त्याला जायचंच होतं. तो काय नाशिकचा नव्हता, तो आता गुंड. त्याने एक मनुष्याचा खून केला होता आणि त्याचे हातपाय तोडून त्या पेटीत टाकली होती आणि पेटी झाकून घेतली होती. आणि तो लघवीला म्हणून निघून गेला आणि त्याला जायचंच होतं, गेला निघून. पेटी राहिली रेल्वेत. पुढे एक माणूस बसला होता. रेल्वे निघाली.
त्याने 15 मिनटं वाट पाहिली, 20 मिनटं वाट पाहिली आणि तोच पेटीपाशी येऊन बसला. त्याला शेजारी पाजारी येऊन बसले. त्याने पेटी कोणाची? माझी आहे. पेटी कोणाची होती? त्या माणसाची होती. पण हा काय म्हणतो आता, पेटी कोणाची आहे? माझी. पेटी कोणाची? कोणी विचार? माझी. माझी. पोलिसांना कोणीतरी फोन केला होता, पोलीस आले त्या डब्यात. पेटी कोणाची? माझी. माझी. म्हणले तुमची का? म्हणले हो हो माझीच आहे. पण पेटी उघडली, त्यात निघाला माणसाचं प्रेत. त्याचा खून केलेला, हात तोडलेला, पाय तोडलेला. पोलीस म्हणले पेटी कोणाची? तो म्हणला माझी नाही. बोलूच नको म्हणले आता पाडव्या. असा ती बावला जेल रोडला नेऊन घातला बाला. मला सांगायचं काय, कशामुळं हा बांधला गेला? माझेपणामुळं. म्हणून मी आणि माझं याचं ओझं घेऊ नका, टाकून द्या. ज्ञानोबराय म्हणतात, मी हे माझे आणि तुझे, मी हे माझे आणि तुझे, धरी टाकी परते ओझे, धरी टाकी परते ओझे, भाव बळे फळती बीजे, भाव बळे परसी बीजे, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, भगवाने विठ्ठले, स्मरण करा विठ्ठल स्मरण, स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. मी आणि माझं माणसाला ओंगळ करतोय. एक, वाईट बोलण्यामुळं आपलं वाईट झालं. मी आणि माझं वाढवलं म्हणून आपलं वाईट झालं. आणि तिसरं सांगतात, दैव का फिरलं त्याचं वाईटच होतं महाराज. जोपर्यंत आपलं दैव चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही वाईट जरी केलं तरी तुम्हाला चांगलीच फळं भेटते. आणि जर दैव फिरलं, तुम्ही चांगलं जरी केलं तरी वाईट होतं. काहीचं प्रारब्ध सुख देणार आहे तर ते प्रारब्ध त्याला सुखच देतं. आणि काहीचं प्रारब्ध का फिरलं ते प्रारब्ध त्याला दुःखच देतं. एक जणाचं प्रारब्ध फिरलं होतं, त्याने काही केलं तर त्याला दुःखच भेटायचं. त्याने चांगला पाऊस पडला म्हणून ऊस लावला. ऊस लावला, ऊस उगून आला आणि परत पाऊसच नाही पडला. मला आता काय करावं? दैव फिरलं ना, काय करावं त्याला काय कळेना. मग त्याने ऊस मोडला आणि वीटभट्टी टाकली. वीटभट्टी टाकली आणि ज्या दिवशी वीटभट्टी पेटवायची त्या दिवशी धो 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 नाही, बाधा बाधाच पाऊस पडला. मला सगळ्या विटा गंगेला नेऊन गेला. प्रारब्ध जर फिरलं ना, काय होईल सांगता येत नाही महाराज. हा, तरी अमंगळ योग होतो, तरी अमंगळ योग होतो, तरी मंगळ योग का म्हणे जेव्हा मंगळ योग होतो, तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरी अमंगल योग होतो, तरी अमंगल योग हो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरी मंगळ योग येतो, मंगळ योग होतो. सगळ्या माळसाकोऱ्याला विनंती आहे, कीर्तनकार बदला, फक्त एवढा गायक बदलू नका महाराज. हा, कारण आमची अवघड अक्षर म्हणणारा महाराष्ट्राचा एवढा एकच गायक उरलाय महाराज. कारण त्यांच्या हातात रोज गाथा आहे महाराज. गाथा जरा मर्दानगीवणी टाळ्या वाजा, जरा काय पागल आहे काय, जरा मर्दानगी गोडप्रमाणे महाराज. एकदा का दैव फिरलं, कोणाचा कितीही श्रीमंती असो, जोपर्यंत दैव आहे. ज्ञानोबराय म्हणतात, अदृष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंतीचा विलास. विलासी माणसं बंगल्यातच राहतात असं काही नाही. विलासी माणसं झोपडीत सुद्धा राहतात महाराज. पण तो त्यांचा विलास जोपर्यंत दैव आहे तोपर्यंत. एकदा का दैव फिरलं, बंगल्यावाले झोपडीत येते तर झोपडीवाले तर खाकानाच होते महाराज. एक गडी झोपडीत राहत होता, साधी झोपडी होती पण गडी विलासी होता. नवरा कामाला जायचा, बायको, दोघं नवरा बायको कामाला जायचे. महिन्याचा पगार आला बायको म्हणायची, असं करा आपले पोरं लग्नाला आलेत, मग पगार ठेवा
आपण घर बांधू. तो जागा घर बांधू, पोरांच्या लग्नाला अजून 5 वर्ष टाईम आहे. मग तोपर्यंत काय तसं राहायचं का? मग विलासात राहायचं. शाले ती म्हणली आता तुमचा विलास लय झाला, मग आता घर बांधायला पैसे ठेवा. त्याला नाही 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 अजून लय टाईम आहे घर बांधायला, तोपर्यंत काय तसं राहायचं का? विलासात राहायचं. म्हणजे मग आता पैशाचं काय आणायचं? म्हणजे कपाट आणायचं. अहो झोपडी बारीक, कपाट मोठं, कसं बसवायचं? खड्डं खांदून बसू, पण बसू म्हणलं. विलासी माणसं कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. त्याने झोपडीत खड्डं खांदलं आणि त्याच्यात कपाट बसवलं. बायको म्हणली तुमचा एवढा तरफडा कशासाठी चाललाय? म्हणजे विलासासाठी. परत महिनाभर काम केले. बाई म्हणली आता बाद झाला तुमचा विलास, घर बांधायला पैसे ठेवा. तो ना नाही नाही आता आपल्याला गॅस आणायचा. ती म्हणली अहो झोपडीत गॅस कशाला? अगं तू स्वयंपाक करती, तुझ्या डोळ्यात धूर जातो, मला ते पाहवत नाही, नये डोळे धुरे भरोनी राहो. मग आपल्याला गॅस आणायचा. बाई म्हणली अहो पण ते गॅस चांगला नाही, मला पेटवता येणार नाही. झोपडी पेटल, झोपडीत गॅस कशाला पाहिजे? ती बोल नको म्हणले दाट. आणि त्या पठ्ठ्याने गॅस आणला. पण बायको गेली गॅस पेटवायला, गॅसचा झाला भाडका, अख्खी झोपडीत पेटली मला. आणि मग बाई अशी हात बांधून उभी होती. आणि गडी पाणी घ्यायचं आणि झोपडीवर मारायचं, पाणी घ्यायचं झोपडीवर मारायचं. अख्खं गाव गोळा झालं. गाव म्हणलं शांताबाई काय चाललंय? म्हणले काय नाही, मुडद्याचा इलाज जळतोय म्हणले. अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलास. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरी अमंगळ योग होतो. एकदा का दैव फिरलं का अवघड झालंच. पण समजा 3 कारणामुळं माणसाचं वाईट होतं, मी सांगून गेलो. विठाल विठाल. 1 अपसव्य बोलल्यामुळं, 2 मी माझं वाढवल्यामुळं, आणि 3 दैव फिरल्यामुळं माणसाचं वाईट होतं, वाईट होतं, वाईट होतं. मग महाराज चांगलं कधी होतं हेही सांगून जा. तर 3 कारणामुळं माणसाचं बर्व होतं. 1 लिंता धरली, बर्व होतं. दृष्टी उघडली, बर्व होतं. आणि देवीला शरण गेले, बर्व होतं. विठ्ठल मानवी जीवनाला आलेल्या माणसाने ताट नसावं, मग लीन असावं. लिंता धरली का माणसाचं बर्व होतं. तुकाराम महाराज सांगतात निचपन बर्वे देवा, नचले कोणाचाही हेवा, नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा. निचपन बर्वे देवा, नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा. नीचपणे बरे देवा, नचले कोणाचाही दावा. नीचपणे बर्वे देवा, नचले निचपणे बर्वे देवा, नचले कोणाचाही दावा. निचपणे बर्वे देवा, नचले कोणाचाही दावा. महापुरे भाडे जाती, तेथे लव्हाळे राहती, तेथे लव्हाळे राहती, तेथे लव्हाळे राहती. निचपणे बर्वे देवा, नचले कोणाचाही दावा. नीचपणे बर्वे देवा, कोणाचाही नचले दावा. महापुरे भाडे जाती, तेथे लव्हाळे राहती, तेथे लव्हाळा नदीच्या मधोमध उगवतो. आणि लिंबाची झाडं, आंब्याची झाडं, येड्या बाबळीची झाडं नदीच्या काठावर उगवतात. नदीच्या मधोमध कोण? लव्हाळा. नदीच्या काठावर कोण? झाडं. गोदावरीला पूर आला, लवळे वाहून जातात का झाडं वाहून जातात? सगळ्यात पहिला धोका कोणाला आहे? लव्हाळ्याला आहे. कारण लव्हाळा कुठे? नदीच्या मधोमध्ये. तुकाराम महाराज म्हणतात लव्हाळा नांदी जीवन संधी. हा वृक्ष पुरे मातलिया नदी, लव्हाळा नांदी जीवन संधी. वृक्ष उन्मळोनी भेदी, परी तो कधी भंगेना. तुकाराम महाराज म्हणतात पहिला तडाखा लव्हाळ्यावर आहे.
पण लवाळा वाचतो आणि महापुरात झाडं वाहून जातात. काय कारण? झाडं येतं ताट आणि लवाळा हे लीन. पूर आला का लवाळा लिनता धरतो. पूर्व रुंग्याला का लवाळा परत आपल्या पायावर उभा राहतो. पण पूर आल्यावर हे काही काही झाडं नांदूर मधनेश्वरून थेट जायकवाडी प्रकल्प. एवढा लवाळ्याला गुरु करा बर का, थोडी लिनता दारा. मला एक सांगा, निफाड तालुका, दात आधी उगवतात का जीभ आधी येते माणसाला? माणसाला देवाने आधी जीभ दिली का दात दिलेत? आधी कोण जन्माला आलं? जीभ. नंतर कोण जन्माला आलं? दात. वयाने थोरलं कोण? जीभ. वयाने धाकलं कोण? मग आधी जायचा मान कोणाला पाहिजे? जिभेला, कारण ती कोण आहे? थोरली. नंतर जाण्याचा मान कोणाला पाहिजे? दाताला, कारण ते धाकलेत. पण आधी कोण जातो? दात. आणि नंतर कोण जाती? जीभ. काय कारण? जीभ लवचिक आहे, तिला वाकायचं कळतं, म्हणून जीभ लई दिवस मृत्यू लोकात राहती. आणि दात कठोर आहेत, येरवाळीच पुण्यतिथी होती महाराज. एवढं जरी कळालं तरी लई झालं महाराज. गाव ना ताटपणा लय वाढलाय, लेनता राहिली नाही. पण तुम्ही किती जरी ताट असले तर शेरा सवाशेर भेटतोच. विठ्ठल कठीणाशी बळ जोडा, कठीणाशी बळ जोडा, कठीणाशी बळ जोडा, कठीणाशी बळ जोडा. न देखे पिडा, नम्र पीडा देखे ना, पिडा देखे ना, नम्र पीडा देखे ना, नम्र पीडा देखे ना, कठीणाशी बळ जोडा, बळ जोडा, कठीणाशी बळ जोडा, कठीणाशी बळ जोडा. पिडा देखे ना, नम्र पिडा देखे ना, नम्र पीडा देखे ना, नम्र पीडा देखे ना, नम्र पीडा देखे ना. माझ्या तुकाराम महाराजाचं एवढं एक प्रमाण एवढ्या सप्त्यातून घेऊन जा, काही नेऊ नका एवढं प्रमाण न्या. कठीणाशी बळ जोडा. तुम्ही जितके ताट शेर असले तर सवा शेर तुम्हाला भेटणार. पण नम्रता धरली तर पुढचाही वाकल्याशिवाय राहणार नाही. हो, नम्रता धरा. गावगाव तुम्ही किती शेर आहेत, शेराला सवा शेर भेटतोच, आपल्या बळाला जोडा लागतोच. बोलायचंच नाही मला. शेरात सवा शेर गावगाव आहेत. एका जणाचा मुलगा लग्नाला आला आणि ते गेले मुलगी पाहायला एका जणाच्या घरी. ज्याच्या घरी पोरगी पाहायला गेले, पोरीवाले लय कठीण होते. पण शेरात सवा शेर भेटतोच आहे ध्यानात दाना. सध्या कलियुगातले पोरीचे आईबाप आहेत ना, जमिनीहून चलत नाही, आकाशातून चलत येत. तशीच पोरगी बी निघून जाते, काय राहत नाही मागं. ते समजून सांगायला इंदुरीकर महाराज पाहिजे, माझा अधिकार नाही त्याला. आणि मग पोरीवाले जरा अहंकारी होते. मग मुलाची आई आली, मुलाला घेऊन नमस्कार नमस्कार. मुलीच्या आईला काय म्हणणं आहे? काय नाही, आम्ही तुमची मुलगी पाहायला आलो. नेमकी मुलगी घरी नव्हती. म्हणजे कोणाला? म्हणजे या मुलाला पाहायची. मुलीची आई जरा अहंकारी होती. मग मुलीच्या आईला विचारलं, मुलगा किती शिकलाय? म्हणजे मुलगा BA झालाय. मग मुलीच्या आईने मुलाची जरा खिल्ली उडवली. म्हणजे BA म्हणजे 2च अक्षर शिकलाय का? B आणि A, आणि ते बी उलट्या क्रमाने. सोयीचा क्रम आहे ABCD, तर हा BA उलट्या क्रमाने. 2च अक्षर शिकला आणि ती उलट्या क्रमाने. पण शेरात सवा शेर भेटतो. मुलीच्या आईने ऐकून घेतलं. मग मुलीच्या आईने विचारलं, आपल्या मुलाच्या आईने ऐकून घेतलं, माझ्या मुलाची खिल्ली उडवली. मग मुलाची आई म्हणली, मुलगी कुठं आहे? म्हणजे बाहेर गेली. कशी आहे मुलगी? मग मुलीची आई सांगू लागली, माझी मुलगी लाखात एक आहे. हरणीसारखी चपळ आहे, हत्तीनीसारखी गंभीर आहे, सिंहासारखी दक्ष आहे, सशासारखी पांढरी शुभ्र आहे. मुलाची आई म्हणली, हो 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 हो, एखादा तरी माणसाचा गुण आहे का नाही? का सगळे जनावरांचेच गुण आहेत? म्हणले याला म्हणायचं शेरा सवा शेर भेटतो बा. कठीण अशी बळ जोडा. तुम्ही जितके शेर होणार तुम्हाला सवा शेर भेटणार. म्हणून नम्र पिढा देखेना, लिंता धारा. शाळेत एका वर्गात 50 मुली होत्या आणि मुलंही 50 होते. शिक्षक म्हणले आपल्या वर्गाचा मॉनिटर निवडायचा आहे. मुलं म्हणले मुलगा मॉनिटर होणार, पोरी म्हणल्या मुलगी होणार. मग शिक्षक म्हणले आपण निवडणूक लावू.
मुलं 50, मुली बी 50. मग मुलींनी एक विचार केला, दुसरी मुलगी उभी करायची नाही, एकच उभी करायची. मतदान फुटलं नाही पाहिजे, पोरांना धडा शिकवायचा. एकच मुलगी उभी केली. पोरं म्हणले अरे शाने बारा, आपले बाई एकच मुलगा उभा करा, नाही तर 2 उभं राहिले तर मुलगी निवडून येईल, पोरं पडत येईल. सगळ्या मुलांनी मिळून एकच मुलगा उभा केला. असे कसून प्रचार झाला बघा. पण मुलगा आणि मुलगी उभी राहिले. निवडणूक झाली आणि मुलगी 2 मतांनी निवडून आली. मुली 50च होते आणि मुलं 50च होते. पण मुलाकडं मतदान फुटलं. कसं काय फुटलं मी कीर्तन झाल्यावर सांगतो, आता सांगतो ते मला इथं सांगता नाही येणार. 2 मतदान फुटलं आणि मुलगी निवडून आली. मुलाला वाटलं जाऊ द्या, निवडणुकांनी निवडून येणं पडणं हे काय ठरलेल्या गोष्टी आहेत, काही लय लक्ष द्यायचं नाही. शाळा सुटली, मुलगा चालला. मुलगा सायकलवर चालला होता, मुली पुढं चालल्या होत्या. जी मुलगी निवडून आली होती अशी ती त्वऱ्यात चालली होती, जणू काय व्हिक्टोरिया राणी चालली. आणि मुलगा चालला तेवढ्यात तिथं कुंभार वाडा होता, त्याच्यातून काही गाड वाढवी आली आणि ब्रेक मारता मारता मुलगा सायकलवरून पडला आणि थेट गाडवाच्या पायावरच पडला. मग मुलीने हात देऊन वर काढायला पाहिजे की नाही त्याला. बरं नका का मदत करीना, पण चिमटा तर नाही काढायला पाहिजे. जी निवडून आलेली पोरगी होती ती म्हणली होय सचिन दादाच्या पाया पडतो का. पण शेरा 1.25 शेर भेटतो, ध्यानात धरा. सचिन दादाच्या पाया पडतो. मुलगी म्हणली. तो म्हणला हो हो वहिनी दादाच्याच पाया पडतो. तिने त्याला गाढवाचा भाऊ केला, तर त्याने तिला गाढवाचं मिसेस केलं. विठ्ठल म्हणून कठीण अशी बळ जोडा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही शेर असाल तर 1.25 शेर भेटल, पण तुम्ही जर नम्रता धरली तर मग मात्र तुमच्या कोणी नादी लागणार नाही. कठीण अशी बळ जोडा, नम्र पिढा देखेना. म्हणून नम्रता धारण कठीण राहण्यापेक्षा लीन राहिलेलं बरोबर. नीचपण बरवे देवा, नचले अनेकाचा धावा, नचले कोणाचाही दावा. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती. म्हणून लिनता धरा. लिनता धरणं बरवी गोष्ट आहे एक. दुसरी गोष्ट नजर येणं बरवी गोष्ट आहे. शाळेमध्ये मुलं शिकतात, तिथं मुलांना काटकोन शिकवला जातो, षटकोन शिकवला जातो, त्रिकोण शिकवला जातो, पण दृष्टिकोन शिकवला जात नाही. मग दृष्टिकोन येण्यासाठी माणसाने गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे महाराज. शाळेत तुम्हाला काटकोन शिकायला भेटन, त्रिकोण शिकायला भेटन, षटकोन शिकायला भेटन, पण दृष्टिकोन शिकायचा असेल तर तुम्हाला गाथा आणि ज्ञानेश्वरी उघडावी लागल. हे त्रिवार सत्य आहे महाराज. दृष्टिकोन आला पाहिजे. गावगाव लोकांना डोळे नाहीत का लोकांना नजर नाही बोला. गावगाव लोकांना डोळे असे टपोरेच्या टपोरे येत, पण नजर नाही. चिंधी चाफे लोक आहेत, चिंधी चाफे. नजर पाहिजे, नजर ओळखता आली पाहिजे. कोण माणसं कशी, कोण कशी, कोण कशी. गावगाव निवळ आंधळे ज्या लांबलेत महाराज. नजर नाही, नजर. आणि जोपर्यंत तुम्हाला नजर येत नाही तोपर्यंत तुमचं बर्व होणार नाही. बर्व व्हायचं असल तर दृष्टी उघडणं फार गरजेचं आहे. विठ्ठल 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 दृष्टी उघडली बरवे झाले. दृष्टी उघडली बरवे झाले. दृष्टी उघडली बरवे झाले. दृष्टी उघडली बरवे झाले. धरिले जीवे न सोडी पाय, धरिले जीवे न सोडी पाय. सोई पाय, धरिले जीवे न सोई पाय. मदत पडली होती बोली, मदत पडली होती बोली. चित्ताची अपसव्य चाली, चित्ताची अपसव्य चाली.
गरजेचं आहे. नजर. पुण्यामध्ये नानासाहेब होते. नानासाहेब त्यांना पत्री सरकार म्हणायचे. फार ज्ञानी माणूस होता मला नानासाहेब. आणि नानासाहेबांकडे एक जेव्हा हिरे आला आणि त्याने खडी साखरेचे हिरे केले होते. खडी साखरेचे हिरे केले आणि तो घेऊन आला. नानासाहेबांपुढे मांडले. नानासाहेब, मी हिऱ्याचा व्यापारी आहे. मी हिरे आणले, त्याची तुम्ही किंमत करा. हिरे पाहिले आणि नानासाहेब म्हणले, तुमच्या हिऱ्याची किंमत मी करतो, पण एका तासाने. म्हणले, का बरं? म्हणले, तांब्याभर पाणी आणा, वाटी आणा. त्या वाटीत ते खडी साखरेचे हिरे टाकले आणि पाणी टाकलं. पाणी टाकलं का तो म्हणला, 1 तास लागणार नाही, माझ्या हिऱ्याची किंमत तुम्हाला कळाली. सगळा दरबार डोळे उघडून पाहू लागला. काय प्रकरण आहे? हिऱ्याच्या मालकाने सांगितलं, हे हिरे मी खडी साखरेचे केले होते. नानासाहेबांची मला परीक्षा पाहिजे होती. मग नानाने बरोबर ओळखलं हिरे खडी साखरेचे आहेत. पाणी टाकलं म्हणजे ती विरघळून गेली ना साखर. मग लोकांनी विचारलं, नाना तुम्हाला कसं कळालं? म्हणले, त्याने हिरे माझ्या पुढे मांडले ना, त्यावेळेस त्या हिऱ्यावर माशी बसलेली मी पाहिली होती. ते म्हणले, आम्ही सगळ्यांनी पाहिली होती. म्हणले, तुम्ही डोळे असून आंधळे. त्याला नजर लागती. नजर. गावगाव तुका म्हणे, आम्ही तेथील पारखी. आणि पारखी मनुष्य असलं तर त्याच्या पुढे तोंड घालू नये. पारखिया पुढे नये घालू तोंड. तुटी माना खंड, तुटी खंड होत असे माना. तुकाराम महाराज म्हणला, पारखी तुका म्हणे, आम्ही तेथील पारखी. तुका म्हणे, माझं कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा सत्य नजर असली पाहिजे. एका जणाने बैलाचं सोंग घेतलं, हुबेहूब सोंग. सगळे लोक तो बैल जसा चालायचा, आवाज काढायचा बैलासारखा. बैलाचं सोंग घेतलं. घेतल्यानंतर लोक बक्षीस द्यायचे. कोणी 100, कोणी 500, कोणी 100, कोणी 500. एक कलाकार आला तिथं, सामान्य शेतकरी होता. त्याला नजर होती महाराज. सोंग जरी घेतलं तरी ते वठवता आलं पाहिजे ना. त्या शेतकऱ्याने खडा घेतला आणि त्या बैलाला फेकून मारला. महाराज तो कलाकार बी हुशार होता. त्याने लगेच अंग चोरलं. अंग चोरल्यावर त्या शेतकऱ्याने त्याला 10 रुपये बक्षीस दिलं आणि त्या कलाकाराने त्या शेतकऱ्याचं दर्शन घेतलं. बाकीचे लोक म्हणले, आम्ही 100 रुपये दिले, 500 रुपये दिले, 1000 रुपये दिले, आमचं दर्शन घेतलं नाही. या शेतकऱ्याचं दर्शन का घेतलं? ते म्हणले, देवा, माझ्या कलेची नजर फक्त याच माणसाला आहे. म्हणजे कसं काय? त्याने खडा फेकून का मारला? कोणत्याही बैलाच्या अंगावर खडा मारला का बैल अंग चोरी तुम्हाला? तसं त्याने खडा फेकून हा खरंच सोंग वठवतोय का नाही ही नजर होती त्याला. त्याने खडा फेकून मारला, मी अंग चोरलं. त्याने मला 10 रुपये दिले, पण माझ्या गुणाची पारख त्याला आहे. गावगाव गुणाची नाही, अवगुणाचीच पारख असलेली माणसं आहेत महाराज. लय अवघडे. नजर असणं गरजेचं आहे. लिंता धरली, बरवं होतं. दृष्टी उघडली, बरवं होतं. आणि तिसरं सांगतात, कुळदेवीला शरण गेले तर बरवं होतं. अभंगाच्या दुसऱ्या चरण. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाला शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी,
झाले, दृष्टी उघडली, बरवे झाले आणि देवीला शरण गेलो. बरवे झाले, बरवे झाले, शरण गेलो, उगविलो संकटी. बरवे हा शब्द तुकाराम महाराजाचा परवलीचा शब्द आहे. तुकोबराय नेहमी हा शब्द वापरतात. जन्माला आलो, बरव झालं. व्यवसाय केला, बरव झालं. परमार्थाला लागलं, बरव झालं. संत भेटले, बरव झालं. संताने कुळदेवतेची ओळख करून दिली, शरण गेलो, बरव झालं. विठ्ठल. 5 प्रकार. जन्माला आलो, बरव झालं. बरवे झाले, आलो या जन्माशी. जोड जोडली मनुष्य देहायशी. महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र व्हायचे. नरदेह भेटला, बरव झालं. नरदेहाला आलो, बिड्या फुकल्या नाही, व्यवसाय केला, बरव झालं. बरवा झाला व्यवसाव, पावलो चिंतिलाची ठाव, दृढपाय राहिला भाव, पावला जीव विश्रांती. नुसता व्यवसाय केला नाही, मग माळ साकोऱ्याच्या सप्त्याला कीर्तनाला आलो, बरव झालं. बरवे झाले, आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देह भाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मेची. कीर्तनाला आलो, बरवे झालं. बर. आणि अशा वारकऱ्याच्या गाठी पडल्या, बरव झालं. आजी बरवे झाले, माझे माहेर भेटले, डोळा देखिले सज्जन निवाराला भागशीन. आणि त्या सज्जनाने कुळदेवीची ओळख करून दिली आणि त्या देवीला मी शरण गेलो, बरव झालं. बरवे झाले, शरण गेलो, देवीला शरण गेलो. आणि त्याचा परिपाक काय झाला? उगविलो संकटी. तो का म्हणे, आलो शोषित संकटे. लागण एवढे संकट आपल्याला होते महाराज. बहुखे दक्षिण, बहुखे दक्षिण, बहुखे दक्षिण, बहुखे दक्षिण. आलो सोसोनियावना, आलो सोसोनियावना, आलो सोसोनियावना, विसाविया विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया विसाविया. बहुखेदशीन आलो सोसोनियावन, विठोबा विसाविया विसाविया, पडो दे पाया. बहुता का कुलती, आलो सोशिली भजती. तुका केली तुझ्यासाठी, तुका म्हणे एवढी आटी. बहुत फार संकट सोसली, पण तुला शरण गेलो जगदंबे, आणि माझे सगळे संकट संपली. उगविलो संकटी, संकटातून मी पार पडलो. महाराज, ज्या देवीला तुम्ही शरण गेले, ती देवी तुम्हाला कोण्या अंगात वालेली सांगितली होती का? तर नाही, ती तुकोबराय, ज्ञानोबराय आदी संतांनी सांगितली होती. ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. कुळीची ये कुळदेवी, कुळीची ये कुळदेवी, कुळीचे देवीचं ज्ञान संतांनी करून दिलं. कुळीची हे कुळदेवी. महाराज, ही तुमच्या कुळीचं कुळदैवत आहे. काय नाव आहे त्या दैवताचं? केले ठावे संतांनी.
काय नाव आहे? विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. कुळीचे कुळदैवत ज्याचे पंढरीनाथ होईन दासी सुत त्याचे घरी. तुकाराम महाराज काय लिहिलंय हो वा. याला म्हणायचं कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी तिचं ज्ञान करून दिलं. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. संतांनी ओळख करून दिली म्हणजे आवती संतांनीच अवताराला आणलेली. आणिला हे रूपाबळी करोनी खळे हरिदासी. हरिदासानी वारकऱ्याने खळ केलं म्हणजे हट्ट धरला आणि त्या देवीला रूपाला आणलं. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. त्याला सोपं केलं. आणिला हे रूपाबळी करोनी खळे हरिदासी. मग आता तुमचा निर्णय काय? तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. मी मात्र त्या देवीच्या समागमात नृत्य करत आहे. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. बोला कुंडले कमरला वासुदेव हरे. विठोबा रखुमाई. 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 हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.